ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. भगवान शिवशंकरांना सोमवार व्यतिरिक्त आणखी एक दिवस अतिशय प्रिय आहे आणि तो म्हणजे प्रदोष. तर आज आहे 12 जून, अधिक मासातील शुक्रवारचा प्रदोष, शुक्र प्रदोष. हा दिवस सुख, समृद्धी आणि संतती सुख प्राप्त करून देणारा प्रदोष आहे. तर आजचा हा दिवस आहे ना, तो इतर दिवसांसारखा अजिबात साधा सुधा किंवा सामान्य दिवस नाही. तर आज आहे अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत पवित्र योग. आता खूप जणांच्या मनात प्रश्न येईल की ताई, एकादशी, शिवरात्र, प्रदोष दर 15 दिवसांनी येतात. मग याच प्रदोषमध्ये असं काही विशेष आहे? आजचा दिवस अजिबात चुकवू नका, कारण अधिक मासातील पवित्र एकादशी नंतरचा प्रदोष आहे आणि त्यातल्या त्यात शुक्रवारचा दुर्मिळ संयोग बनत आहे. शिवपुराणानुसार भगवान श्री हरिविष्णू, भगवान शिवशंकर आणि माता लक्ष्मीची या दिवशी विशेष अशी पूजा, आराधना, उपासना केली जाते. तर मैत्रिणींनो, हा अधिक मासातील प्रदोष इतका फलदायी का मानला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? कारण हा प्रदोष दरवर्षी येत नाही, तर हा प्रदोष फक्त आणि फक्त अधिक महिन्याच्या कृष्ण पक्षातच येतो. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अधिक मास हा दर 3 वर्षांनी एकदाच येतो. म्हणजेच दर 3 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज हा महासंयोग आपल्या उंबरठ्यात आला आहे. विचार करा, आजची ही सुवर्ण संधी आपल्या हातून निसटली तर पुन्हा हाच योग पाहण्यासाठी भगवान शिव आणि श्री हरिविष्णूंची विशेष कृपा मिळवण्यासाठी आपल्याला पुढचे तब्बल 3 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. आणि आता सध्या तरी अधिक मासातले काहीच दिवस उरलेले आहे. तर या काहीच उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान शिवशंकरांची उपासना, नामस्मरण करून घ्यायचे आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचा आहे. तर आजच्या या दगादगीच्या जगात मला पूर्ण जाणीव आहे की आपल्यातील खूप जणांना, विशेषतः नोकरी करणाऱ्यांना किंवा आरोग्याच्या कारणास्तव हा प्रदोषाचा उपवास करणे जमणार नाही. पण मैत्रिणींनो, तुम्ही चिंता करू नका. आज तुम्हाला उपवास जमला नाही, तुम्ही फराळ करू शकला नाही तरी सुद्धा चालेल. परंतु आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, पतीच्या व्यवसायातील किंवा नोकरीतील प्रगतीसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि घरामध्ये अखंड सुख, समृद्धी, शांतता राहण्यासाठी आज संध्याकाळी हा छोटासा परंतु अत्यंत छोटासा प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत. तर हा उपाय शिवपुराणांमध्ये सांगितलेला आहे. तर हा उपाय अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी आहे, सात्विक आहे. प्रत्येकाने हा उपाय आवर्जून कराच करा. परंतु घरातील महिलेने तरी हा उपाय चुकूनही सोडू नका. अधिक मासातील प्रदोषाच्या दिवशी शिवमंदिरात बेलपत्राच्या वृक्षाखाली, शमीच्या वृक्षाखाली आणि मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला शिवभक्ती असा दिवा प्रज्वलित केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि आज काळे तीळ आणि तांदूळ दान केल्याने पितृदोष दूर होऊन पितृ प्रसन्न होतात. आज भगवान शिवशंकरांना शुद्ध तुपाचा अभिषेक केल्याने संतान सुख प्राप्त होते. आणि दुसरीकडे अधिक मासात गंगेच्या पाण्याने स्नान केल्यास सुख शांती प्राप्त होते. तसेच आज संध्याकाळी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये कापुरासोबत फक्त या 3 विशेष आणि पवित्र वस्तू जाळायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, हा केवळ धूर नाही, तर हे एक असं दिव्य संरक्षण कवच आहे जे तुमच्या घरातील जुनाट आजारपण, मानसिक तणाव, घरात होणाऱ्या रोजच्या कटकटी, भांडण, तंटे इतकंच नाही तर व्यवसायात येणारे भयंकर चढउतार, आर्थिक येणारे अडथळे किंवा तुमच्या निरागस मुलांना लागलेली बाहेरची बाधा, यामुळे त्यांच्या अभ्यासात प्रगती नाही, यश नाही, तर हा उपाय मुळासकट उपटून टाकेल. आणि बघता बघता तुमची, तुमच्या पतीची आणि मुलांची प्रगती भगवान शिवाच्या कृपेने चौफेर प्रगती व्हायला सुरुवात होईल. तर हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या अचूक वेळात केल्याने याचा चांगला रिझल्ट मिळतो आणि या वस्तू जाळण्यामागचा ज्योतिषशास्त्रात शिवपुराण काय सांगतो, याचे संपूर्ण सविस्तर माहिती आपण आज अत्यंत सोप्या भाषेत पाहणार आहोत.
तर मैत्रिणींनो, अर्धवट माहिती नेहमी घातकच ठरते. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. तर मैत्रिणींनो, अधिक मासातील शुक्रवारच्या प्रदोषाच्या दिवशी केशर मिश्रित जल घराच्या शिवलिंगावरती अर्पण केल्यास आणि 11 वेळा शिवचालिसा आणि 11 वेळा हनुमान चालिसा पाठ केल्यास कितीही मोठ्यातली मोठं कर्ज असेल तर मुक्तता होते असे म्हटले जाते. मैत्रिणींनो, हा उपाय नेमका कोणत्या अचूक वेळेत करायचा आहे आणि हा उपाय करण्यापूर्वी घरामध्ये कोणती पूर्वतयारी करायची आहे? कारण कोणतीही धार्मिक सेवा किंवा उपाय करताना जर तो उपाय योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने केला तरच त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असते. तर पहिली गोष्ट म्हणजे उपाय प्रदोष काळापासून 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत खूप मोठा आणि सुंदर मुहूर्त आपल्याला मिळालेला आहे. यावेळी आपले मन शुद्ध आणि पवित्र ठेवून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमची कामं आटोपली की तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता. फक्त 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागणार आहे, त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. पण मैत्रिणींनो, जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय प्रदोष काळात म्हणजेच तिन्ही सांजेला म्हणजेच जेव्हा सूर्य मावळत असतो तेव्हा आपल्या शास्त्रामध्ये या प्रदोषाला खूप पवित्र मानलं गेलं आहे. कारण त्याच वेळी सर्व देवी देवता पृथ्वीवर संचार करत असतात. मग अधिक मासातील प्रदोष आहे आणि तिन्ही सांजच्या वेळेस प्रदोष काळामध्ये भगवान शिव माता पार्वती बरोबर संपूर्ण ब्रह्मांडातून सूक्ष्म स्वरूपात भ्रमण करत असतात, जागृत असतात आणि आपल्या घराच्या उंबरठ्याशी माता लक्ष्मीचे आगमन होत असते. त्यामुळे यावेळी हा उपाय केला तर त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप 1000 पटीने आणि सकारात्मक पाहायला मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वतयारी. उपायाला सुरुवात करण्यापूर्वी घरातील वातावरण संपूर्ण प्रसन्न राहण्यासाठी मोबाईलवरती कालभैरव अष्टकम किंवा महामृत्युंजय मंत्राचा शांत आवाजात मंत्र चालू ठेवावा. सर्वात आधी आपले हात पाय स्वच्छ करून घ्या. शक्य असेल तर आंघोळ करा, नसेल शक्य तर स्वच्छ हातपाय धुतले तरी सुद्धा चालतील. त्यानंतर जर शक्य असेल तर सुती पांढरे कपडे परिधान केले तर अतिशय उत्तम. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जाऊन नेहमीप्रमाणे तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा आणि अगरबत्ती लावून देवाचे दर्शन घ्या. कारण जेव्हा देवघरात दिवा प्रज्वलित होत असतो तेव्हा घरात एक सात्विक ऊर्जा तयार होते आणि आपण केलेले उपाय या दिव्याच्या साक्षीने थेट देवापर्यंत पोहोचतात आणि आपण जे काही उपाय करणार आहोत याला देवाचा आशीर्वाद मिळतो. आता तिसरी गोष्ट पाहूया. जेव्हा तुम्ही हा कापूर आणि त्या 3 वस्तू जाळायला सुरुवात कराल त्याच्या अगदी 2 मिनिटं तुमच्या घराच्या सगळ्या खिडक्या आणि मुख्य दरवाजा काही वेळासाठी पूर्ण उघडा ठेवा. कारण आपण काय करतो, संध्याकाळ झाली की डास येऊ नये म्हणून दरवाजे खिडक्या संपूर्ण बंद करून घेतो. पण असं करू नका. वास्तुशास्त्रानुसार वैज्ञानिक आणि धार्मिक कारण असं आहे की जेव्हा आपण त्या अत्यंत प्रभावी वस्तू कापुरासोबत जाळतो तेव्हा त्यातून एक दिव्य सुवासिक आणि औषधी गुणधर्म निघणार आहे. नकारात्मक गोष्टी, वाईट बाधा पळून जातील. जर दरवाजा खिडक्या बंद असतील तर ती नकारात्मक ऊर्जा घरातच कोंडून राहील. म्हणून दरवाजे उघडे ठेवा, जेणेकरून घरातून सगळे दुःख, दारिद्र्य बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. चला तर मग आता आपण पाहूया की या उपायासाठी काहीही बाहेरून आणण्याची गरज नाही. सगळं काही आपल्या घरातच उपलब्ध असतं. तर पहिली गोष्ट म्हणजे मातीची पणती. कापूर जाळण्यासाठी भांड. प्रथम भांड्याच्या तळाशी म्हणजेच पणतीच्या तळाशी अगदी थोडेसे तांदूळ टाका. कारण तळाशी तांदूळ टाकल्यावर वातावरणात शुद्धता आणि सकारात्मकता पसरते. कापराच्या वड्या गाईच्या शुद्ध तुपात भिजवून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे शुद्ध तूप नसेल तर आपल्या साध्या तुपात बुडवल्या तरी सुद्धा चालतील. शुद्ध तुपात बुडवण्याचं कारण म्हणजे तुमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीत राहू, केतू आणि पितृदोष शांत होतात. आपल्याला घ्यायच्या आहेत 2 अखंड लवंगा. त्याचं फूल तुटलेलं नसावं.
लवंग आणि कापूर एकत्र जाळल्याने आर्थिक अडथळे दूर होतात आणि तुमच्या कष्टाला यश मिळवून संपत्तीत वृद्धी होते. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे तमालपत्र, ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो. ते आपल्याला घ्यायचं आहे. मोजून 3 अखंड आणि चांगले तमालपत्र निवडून घ्या. ते कुठेही तुटलेलं नसावं. याचा फायदा काय होतो? तर ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार तमालपत्रामध्ये सकारात्मक गोष्टी आकर्षित करण्याची शक्ती असते. तेव्हा तुम्ही हे तमालपत्र कापुरासोबत जाळता, तेव्हा त्यातून निघणाऱ्या सुवासिक धूर घरातील मानसिक ताण, डिप्रेशन आणि घरातील मनामध्ये होणारी अस्थिरता शांत करतो. बऱ्याचदा आपल्या घरात विनाकारण कटकटी होतात. माणसांची मनं वाईट गोष्टींकडे वळतात. अशा वेळी हा जो रामबाण उपाय ठरतो. वैज्ञानिकदृष्ट्या तमालपत्र जाळल्यानंतर हवेमध्ये जे घटक पसरतात ते आपल्या मेंदूला शांत करतात, घरातील जुने आजारपण दूर ठेवतात आणि घरातील लहान मुलांची बुद्धी तीक्ष्ण एकाग्र करण्यासाठी मदत करतात. आपल्याला दुसरी वस्तू घ्यायची आहे, ती म्हणजे गुळवेलीची पाने. आता तुम्हाला गुळवेल मिळाली नाही तर कडुलिंबाची वाळलेली पाने जर तुम्हाला मिळाली तर अतिशय उत्तम. आता गुळवेलाची किंवा कडुलिंबाची वाळलेली पाने मिळाली नाहीत तर चिंता करू नका. आपल्या परिसरात कडुलिंबाच्या झाडाचे 2 ते 3 हिरवी पाने आणून ती टाकली तरी चालणार आहे. तर याचा फायदा काय होतो? मैत्रिणींनो, आपल्या सनातन धर्मात कडुलिंबाला देववृक्ष मानले गेले आहे. त्यामध्ये साक्षात शक्तीचा वास असतो. त्यामध्ये त्या सर्व वस्तू एकत्र करून जाळतात. तेव्हा तुमच्या घरातील वातावरण संपूर्णपणे जंतुमुक्त आणि शुद्ध होतं. तुमच्या घरामध्ये जर कोणी वाईट करणे बाधा केली असेल, त्यामुळे तुमच्या घराची प्रगती थांबली असेल, तर या कडुलिंबाच्या धुरामुळे घराच्या बाहेर पळून जाते. घरात एक प्रकारची सात्विक आणि पवित्र प्रसन्नता निर्माण होते. त्यानंतर सर्वात शक्तिशाली वस्तू पिवळी मोहरी. तर बघा मैत्रिणींनो, जशी काळी मोहरी आहे तशीच पिवळी मोहरी असते. तुमच्या घरात असेल तर अतिशय उत्तम, आणि नसेल तर आजच जवळच्या दुकानातून 5 ते 10 रुपयांची पिवळी मोहरी विकत आणून ठेवा. आणि जर शक्य नसेल तरच तुम्ही आपल्या रोजच्या वापरातील काळी मोहरी वापरू शकता. परंतु या उपायासाठी शक्यतो प्रयत्न करा की पिवळी मोहरी घेण्याचा. याचा फायदा काय होतो? तर वास्तुशास्त्रामध्ये आणि तंत्रशास्त्रामध्ये पिवळ्या मोहरीला एक सकारात्मक कवच मानले गेले आहे. ही मोहरी घरावर येणारे अचानक संकटे, अपघात किंवा संकट दूर करतात. जर तुमची कामं अडकली असतील, घरामध्ये सतत वाद होत असतील, शत्रूचा त्रास खूप वाढला असेल, किंवा तुमच्या व्यवसायाला, नोकरीला किंवा तुमच्या निष्पाप मुलांना कोणाची तरी भयंकर वाईट नजर लागली असेल, तर ही पिवळी मोहरी ती नजर आणि तो दोष मुळासकट उखडून टाकतो. इतकी प्रचंड ताकद या लहानशा पिवळ्या मोहरीमध्ये असते आणि त्यामुळेच हा उपाय प्रभावी ठरत असतो. तर आता आपण पाहूया. सर्वात आधी पिवळी मोहरी तुमच्या डाव्या हातात घ्या. त्यानंतर घड्याळाच्या काटा फिरतो त्याप्रमाणे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून ते पायापर्यंत 7 वेळा ओवाळून ठेवायची आहे. घरात लहान मुलं असतील किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावरून आवर्जून उतरवा. सर्वांसाठी वेगवेगळी मोहरी घ्यायची गरज नाही. नजर उतरवून घ्या. आता नजर उतरवलेली ही मोहरी, 3 तमालपत्र आणि कडुलिंबाची पाने त्या कापूर आणि लवंग ठेवलेल्या भांड्यात एकत्र करा, म्हणजेच पणतीत एकत्र करा. भांड्याला हळद कुंकू लावा. कमीत कमी 21 वेळा 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करा किंवा भैरव अष्टकम 21 वेळा पठण करा किंवा मोबाईलवरती लावा. त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरभर धूर दाखवून झाल्यानंतर हे भांडं काही वेळासाठी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा. विशेषतः आज संध्याकाळी तुमच्या मुख्य उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा आवर्जून लावा. पण त्या दिव्यामध्ये तुम्हाला 33 वाती या फुलवाती बनवून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर आज प्रदोषाच्या दिवशी 33 वाती मुख्य दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या साईडला लावण्याचा खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे विलक्षण सकारात्मक लय तुमच्या घरात निर्माण होईल.
त्यानंतर उंबरठ्यावरती जो दिवा ठेवलेला आहे तो शांत झाल्यानंतर त्या राखेचा एक अत्यंत महत्त्वाचा वापर करायचा आहे. तर राख शांत झाल्यानंतर थोडीशी राख घ्या. ती राख थोड्याशा पाण्यात मिसळा आणि ते पाणी तुमच्या मुख्य उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडून घ्या. त्यामुळे तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार होते. त्यामुळे भविष्यात नजर किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. उरलेली राख देवघरातील निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता. मित्रांनो, हा अत्यंत अनुभवी उपाय आहे. अनेक भक्तांनी, अनेक लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्यांना खूप छान अनुभव सुद्धा आलेला आहे. हा उपाय केल्यानंतर अवघ्या काही वेळातच तुम्हाला मानसिक शांतता आणि घरातील वातावरण हलकं आणि प्रसन्न वाटेल. आणि त्यानंतर बघा, शिवपुराणामध्ये, विष्णू पुराणामध्ये असे म्हटले आहे, अधिक मासातील प्रदोष दिवशी भगवान शिवशंकर माता लक्ष्मीला म्हणतात की शुक्रवारच्या दिवशी, प्रदोष दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली, बेलपत्राच्या वृक्षाखाली आणि आवळ्याच्या वृक्षाखाली एक दिवा प्रज्वलित केल्यास तू स्वतः त्या व्यक्तीच्या पाठीमागे त्यांच्या घरामध्ये सदैव निवासस्थान कर. आणि म्हणून या अधिक मासातील प्रदोषाच्या दिवशी, प्रदोष काळामध्ये पिंपळाच्या वृक्षाखाली, बेलपत्राच्या वृक्षाखाली आणि आवळ्याच्या वृक्षाखाली एक दिवा आवर्जून प्रज्वलित करावा. भगवान शिव आणि माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये निवासस्थान करतील. तर मैत्रिणींनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. धन्यवाद.